काय ग राधिका, नायशाला डान्स शिकवतेस हे मला आत्ता कळतंय आणि सगळ्या टीचर्स सोडून तुला ही कमळीच भेटली होती डान्स शिकवायला। तू एकदा जरी बोलली असतीस ना तर हिच्यापेक्षा 10 पटीने क्वालिफाईड टीचरला आणून उभं केलं असतं मी इथे। आई प्लीज जरा ऐकून घे माझं, तेव्हा परिस्थितीच तशी होती। अच्छा, काय परिस्थिती होती? इनामदारांची परिस्थिती कधीच इतकी वाईट नव्हती की कुठल्या ऐऱ्या गैऱ्याला आपण नायशासाठी डान्स शिकवायला ठेवू। इज शी क्वालिफाईड? तिला काय येतं डान्स मधलं? आई क्वालिफाईड नसली तरी टॅलेंटेड आहे ती आणि त्याचा रिझल्ट आपला समोर आहे। तू मला शिकवू नकोस। आणि मला एक कळत नाही ऋषी, तू कधीपासून माझ्याशी अशी लपवाछपवी करायला लागलास? नाही, तू तर मला सगळं सांगत होतास ना, काय झालं? कोण शिकवतोय तुला हे सगळं? नाही असं काही नाहीये, मी तुला आजच सगळं सांगणार होतो। कधी कधी सांगणार होतास? सगळ्या जगाला कळल्यावर की ही आपल्या घरी डान्स शिकवायला येते मग तू मला सांगणार होतास? आय फेल टू अंडरस्टँड। कालपर्यंत प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तू मला सांगत होतास, आज काहीच बोलत नाहीयेस माझ्याशी। आणि आय डोंट अंडरस्टँड, माझ्या ॲब्सेन्स मध्ये हिला आपल्या घरी आणण्याचं धाडसच कसं केलंस तू? आई मी असं काही वागत नाहीये, एकदा शांतपणे ऐकून घे मी काय म्हणतोय। मी म्हणालो वहिनीला की मी वहिनीला म्हणालो? हो, म्हणजे ही आयडिया इथून आली आहे। तर एक मूर्ख या घरात कमी होता, आणखी एका मूर्खाची भर पडली। या रोहितची सुद्धा काय बुद्धी भ्रष्ट झाली होती मला माहिती नाही। हिला लग्न करून घरी आणलं आणि काय ग, आता असे चुकीचे डिसिजन स्वतःचे स्वतः घेशील का तू? नाही आई, तसं नाहीये। मला सांगा काय फरक पडतो कमळीने शिकवलं तर? नायशाचं काय वाईट झालं का? सगळं चांगलंच तर चालू आहे ना। राधिका, आई आवाज बंद। माझ्या समोर बोलण्याची हिम्मत कशी झाली ग तुझी? तुझी बुद्धी काय आणि कुठपर्यंत चालते ना हे मला नीट माहिती आहे। एक गोष्ट लक्षात ठेव, नायशा करता तू कुठलाही डिसिजन घ्यायचा नाहीस। तिच्या करता काय चांगलं आहे काय वाईट आहे हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती नाहीये। माझी इच्छा नाहीये की तिने तुझ्यासारखं व्हावं, कळलं? हाऊ डेअर यू आन्सर मी बॅक? ओके, ही अशी संगती आहे म्हणून तुझी जीभ चुरू चुरू चालतेय का? आई काय वाटतेल ते काय बोलतेस तू? आणि वहिनीने काही ठरवलेलं नाहीये। मॅडम होय, वहिनींना काय बी नका बोलू, त्यांची काय बी चूक नाही। ए, तू मला नाही शिकवायचा। ती माझी सून आहे, तिच्याशी काय बोलायचं कसं बोलायचं हे मी ठरवीन। आणि तू कोण होतेस ग? तू कशाला तिची बाजू घेतेस? एक गोष्ट लक्षात ठेव, हे माझ्या घरचं प्रकरण आहे। या दुसऱ्या बाहेरच्या कोणी मत दिलेलं मला चालत नाही। आणि तू एक गावाहून आलेली साधी मुलगी आहेस हे विसरू नकोस। बाय द वे, तुझा काय प्लॅन आहे हे मला नीट कळलेलं आहे। आमच्या घरात शिरायचं, नायशूला डान्स शिकवायचा, माझ्या गोळ्या मुलाला फासायचं, त्याचा पैसा लुबाडायचा आणि खोटी मैत्री करायची, हो ना? बास मॅडम, मला माफ करा। ऋषी सर आणि राधिका वहिनींनी मला हे काम दिलं आणि मी ते इमाने इतबारे केलं। पण जसं तुम्ही म्हणताय
त्यासाठी मी ऋषी सरांबरोबर मैत्री केलेली नाही. पण राहिला प्रश्न तुमच्या फीच्या पैशांचा, तर मी तुमचा सगळं पैसा हळूहळू परत करेन. तुझ्या या 30,000 की मी माझा महाल बांधणार नाहीये. याच्यापेक्षा जास्त सॅलरी मी माझ्या मेड्सला देते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज नंतर या घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. प्लीज एकदा माझं ऐकून घे. कमळी नाहीये तशी मुलगी, प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास? इज इट ऋषी? किमान विश्वास हा शब्द तू तरी वापरू नकोस. इतके दिवस हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलंस आणि वर मला विश्वास ठेवायला सांगतोयस. नथिंग डुईंग. आज नंतर आमच्या घरात पाय ठेवायचा नाही. खरं तर माझंच चुकलं की तुमची परवानगी न घेता मी इथं कामाला लागलो. पण मी शब्द देतो, यापुढे मी तुमच्या घरात कधी भी पाय ठेवणार नाही. मी जेव्हा एक काम घेतलं तेव्हा मला लई गरज होती. खरं मी लाचार नव्हतो. आणि तुमचा पैसा लाटायला ना मी कुणाशी मैत्री केली ना कुणासंग जवळ एक साधली. हे माझा संस्कारच नाहीत. तुम्ही किती बी नाही म्हणलं तरी तुमचं मी 30,000 रुपये परत देणार हे नक्की. ह्यो माझा शब्द आहे. कमळी एक मिनिट ऐक. कमळी एक मिनिट ऐक माझं. ऋषी, कमळी, कमळी एक मिनिट मी काय सांगतो ऐकून घे. कमळी एक मिनिट थांब प्लीज, माझं ऐकून घे एकदा. सर मी का न काय ऐकून घेऊ तुमचं? तुम्ही खोटं बोललासा माझ्या संग. विश्वास तोडलाय तुम्ही माझा सर. मी खरंच असं काही नाही केलंय. तुम्ही का नाही सांगितलं तुमच्या आईला की मी नायशाला डान्स शिकवायला येतो? यामागे नेमका काय विचार होता तुमचा? मी तिला आजच सगळं सांगणार होतो. मग एवढे दिवस का नाही सांगितलं सर तुम्ही? तुम्ही बघितलं ना केवढे चिडलेले त्या. अहो का वागलात तुम्ही असं? मी मान्य करतो कमळी, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. आय एम रिअली सॉरी. पण मी समजावतो तिला. नाही सर, बस आता. तुमच्या गोकुळासारख्या घरात मला आता वादविवाद नको. उगा राधिका वहिनीवर हात उचलला होता. मला सगळं कळतंय की तुम्ही मला मदत व्हावी म्हणून हे समज केलं. खरं तुम्ही त्या दिवशी दिलेल्या 20,000चं वजन आता आयुष्यभर मनाला लागणार आहे माझ्या. हो, एक वेळ माणूस पैशाचं वजन कधी ना कधी उतरवतो, पण बोललेल्या शब्दांचं काय? ते उतरवणं अजिबात सोपं नसतंय.